तुकाराम महाराजांचं आपण म्हणतो की शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी, बरोबर आहे ना. काही गर्भधारणा व्हायचे ते स्पर्म्स आणि ओव्हा आहेत, पण त्यांची जर क्वालिटी चांगली असेल तर जे गर्भ राहणार आहे तो गर्भ एक वेगळ्या क्वालिटीचा राहणार आहे. केसेसमध्ये असं असतं की तिचं लोअर प्लासेंटा आहे, तिचे ट्विन्स आहेत, तिचे IVF झालेलं आहे, आणि मग त्या केसमध्ये कसं आहे की तिला बेड रेस्ट सांगितलेली आहे. तर ती बेड रेस्ट सांगितल्यानंतर न काय होतं माहितीये का की ती रेस्ट करते पण ब्रेन नाही रेस्ट करत. की त्यापैकी सगळ्यांना फक्त हेच माहिती आहे की मसाज केली, ओके, हेच फक्त माहिती आहे, पण ते तसं नाहीये. त्याच्यामध्ये वमन असतं, बस्ती असते, विरेचन असतं, ह्या सगळ्या पण गोष्टी असतात. पिरियड्स थोडेसे इरेग्युलर होते. पिरियड्स इरेग्युलर होते की कुठेतरी तिचं आता डिटॉक्सिफिकेशन योगाद्वारे पण केलं होतं, पण मग मी तिला सांगितलं की आपण पंचकर्म करून घेऊयात का. एका सेकंदाला आपल्या शरीरामध्ये ना 350 पेशी जन्म घेतात, ओके. आणि ह्या 350 पेशींमध्ये ज्या वेळेला तुम्ही रोजचा योगाभ्यास करता तर तुम्ही विचार करा की 1 सेकंद, 1 मिनिटामध्ये किती सेकंद असतात? 60. तुम्ही साधारण 1 तास क्लास करता, ओके. तेवढ्या सेल्स तुमच्या बॉडीमध्ये रोज जनरेट होणार आहेत. तर आम्ही मंडाले आर्ट आहे किंवा वारली पेंटिंग आहे किंवा तुमचं मधुबनी आर्ट आहे, तर ते ॲक्टिव्हिटीज त्यांना सांगतो की हे आपल्याला करायचं आहे. इवन मेहंदी आहे तर ती करायची आहे, कारण आर्ट फॉर्म जो आहे आपल्याकडे 64 कला सांगितलेल्या आहेत. सो शी विल बी वर्किंग टिल हर डिलिव्हरी अँड आय नीड हर टू वर्क, ओके, अँड फॉर दॅट आय नीड युअर हेल्प. सो असा जर तुमचा अप्रोच असेल गर्भसंस्कार बद्दलचा तर तो खूप चुकीचा आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे हर्षला वाव्हळ, आणि ते एक प्रीनॅटल योगा एक्सपर्ट, योगा थेरपिस्ट आणि वेलनेस कोच आहेत. त्यांचा 6 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे आणि गर्भसंस्कार यावरती त्यांनी बऱ्याच लोकांना आजपर्यंत हेल्प केले. आणि आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला समजेलच, इंट्रोडक्शन पाहिल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की किती डीपली गोष्टी आजच्या पॉडकास्टमध्ये झाल्यात. सो तुमचा वेळ न घेता हा पॉडकास्ट जो आहे तो सुरू करूया. पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. नमस्कार मॅम. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपलं पॉडकास्टमध्ये. सर्वात आधी मला ना हा प्रश्न आहे की गर्भसंस्कार हे आहे काय, आणि आजच्या पिढीला हे गरजेचं आहे का? ओके, हे बघा, गर्भसंस्कार या शब्दामध्ये जर आपण बघितलात ना तर गर्भावरती केले जाणारे संस्कार असं आपण आजच्या ह्याच्यामध्ये म्हणूया, ओके. मग आजच्या प्रॅक्टिकल भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर बाळावरती संस्कार तर होणारच आहेत, बरोबर, ओके. ते नॅचरली आहे. ती जे काही म्हणजे ती प्रेग्नंट लेडी जे काही करते आहे तर ते नॅचरली संस्कार ते बाळावरती होत जाणार आहे. पण मग हे काय करायचे, तर आपल्याला काय करायचं आहे तर ज्या गुड क्वालिटीज आहेत तर त्या आपल्याला वाढवायच्या आहेत, आणि जे काही चुकीच्या गोष्टी जर ती करत असेल तिच्या लाईफस्टाईलमध्ये त्या काही असतील तर त्या कमी करायच्यात, ओके. हे एक सिम्पल भाषेमध्ये मी तुम्हाला सांगेन. आता ह्याच्यासाठी म्हणजे जसं आता आपण म्हटलं की म्हणजे गर्भसंस्कार काय आहे, तर गर्भसंस्कार ही म्हणजे आपण म्हणूया की जे आपली संस्कृती आहे किंवा आपलं जे सनातन धर्म आहे तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी फार पूर्वीपासून सांगितले गेले. म्हणजे आपल्याकडे जसं गर्भोपनिषद सारखं उपनिषद आहे की ज्याच्यामध्ये गर्भधारणा झाल्यानंतर आज तुम्ही सोनोग्राफी करता तर त्या सोनोग्राफीमध्ये जे डिटेल तुम्हाला येतात तर ते त्या उपनिषदामध्ये सापडतात. किंवा ज्याला आपण असं म्हणतो की गर्भाधान संस्कार आहेत आपल्याकडे, 16 संस्कारामध्ये तो संस्कार आहे. किंवा तुम्ही जर ऐकलं असेल तुकाराम महाराजांचं आपण म्हणतो की शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी, बरोबर आहे ना. तर हे जे आहे की गर्भधारणा व्हायची ते स्पर्म्स आणि ओव्हा आहेत, पण त्यांची जर क्वालिटी चांगली असेल तर जे गर्भ राहणार आहे तो गर्भ एक वेगळ्या क्वालिटीचा राहणार आहे. आणि त्याच्यासाठी गर्भसंस्कार म्हणजे ते फर्टिलायझेशन होण्याआधी गर्भाधान संस्कार आपल्याला सांगितलेले आहेत. तर म्हणजे माझ्या मनामध्ये ज्या वेळेला हे येतं आहे की मी आई होणार आहे किंवा
माझ्या नवऱ्याच्या मनामध्ये जेव्हा येत आहे की मी बाबा होणार आहे, तो जो क्षण आहे त्या क्षणापासून जे सुरू होतात ते गर्भसंस्कार असं आपल्याला म्हणता येईल. तर मला विचारायचं आहे, जसं आजपर्यंत तुमच्यासोबत बरेच जण कनेक्ट झालेत आणि बऱ्याच लोकांना रिझल्ट्सही तसे चांगले आलेत, तर काही त्यातल्या म्हणजे अनुभव तुम्ही सांगू शकाल त्याच्यानी, म्हणजे जे आपले प्रेक्षक आहेत त्यांनाही समजेल की हे का इतकं महत्त्वाचं आहे? आता हे बघा, गर्भसंस्कार म्हणजे आता आजकाल जर तुम्ही पाहिलात तर मुलींचं कसं होतं की मुलींचे जे लग्न आहे तर तो कुठेतरी म्हणजे त्यांचं एज्युकेशन 20-25व्या वर्षापर्यंत चालू असतं. त्यानंतर मग त्या लग्न करतात 28-29व्या वर्षी. त्यानंतर असं होतं की प्रेग्नन्सीचं डिसिजन घेतलं जातो आणि कुठेतरी फर्स्ट प्रेग्नन्सी जी आहे तीच 30च्या पुढे येते मुलींची. मग त्या पिरियडमध्ये काय असतं की त्या कुठेतरी करिअरमध्ये पण सेटल व्हायचं असतं त्यांना, की मी एवढं शिकलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये ब्रेक मिळेल की काय, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ती स्वतः तो स्ट्रेस पण कॅरी करत असते. गर्भधारणेपूर्वीच तिच्या मनामध्ये हे असतं की मी माझं करिअर करू की काय करू, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि त्याच्यानंतर आपण म्हणूया की त्याच्यानंतर तिला कन्सिव्ह झालेलं आहे. पण ह्याच्यामध्ये आता कसं आहे की आता सोशल मीडिया खूप जास्त आहे. गुगल करू शकता तुम्ही प्रत्येक गोष्ट, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे. ह्या सोशल मीडियामध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात आणि मग त्या गोष्टी आल्यानंतर काय होतं माहिती आहे का, की म्हणजे ते जर त्याचा गायडन्स घेईल तर ते काही वेळेला चुकीचे पण होऊ शकतात. बरोबर. फॉर एक्झाम्पल आता जसं की मी म्हणते की एखादी फिल्म स्टार आहे आणि ती टाकते की माझ्या प्रेग्नन्सीमध्ये मी ही स्मूदी रोज घेत होते. ओके. आणि मग काय होतं की आता आमच्या क्लासमध्ये चर्चा होती की मैम आपने देखा क्या वो पोस्ट आया है उसका वो स्मूदी, तो मैं सोच रही थी मैं भी वो ले लूं. तर मग मी बघते तर मग त्याच्यामध्ये असं काहीतरी असतं म्हणजे ॲव्होकाडो पण असतं वगैरे, जे आपल्या आयुर्वेदानुसार ज्याला आपण विरुद्ध अन्न म्हणतो ते कॉम्बिनेशन पण त्याच्यात असतं. पण आणि खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. मग मी विचार करते की आता तिला जर ही स्मूदी बनवायची म्हटलं आणि त्या जर 4 गोष्टी आणायच्या किंवा करायच्या म्हटलं तर तिला लागणारा त्याच्यासाठीचा जो अर्धा तास आहे तो तिच्याकडे आहे का? नाही आहे, कारण ती काम करते. आज जेव्हा एखादी फिल्म स्टार काहीतरी टाकते आहे सोशल मीडियावरती की मी हे घेतलं, तर तिच्याकडे ते तिला प्रेझेंट करणं ही तिची गरज आहे. कारण ते तिचं काय आहे, तिचा काय म्हणू शकतो, तिचा पेश असतोय की प्रत्येक गोष्ट तिला प्रेझेंट करायची आहे. आणि तिच्यासाठी स्मूदी बनवणारं कोणीतरी आहे, स्मूदीचं मटेरियल आणणारं कोणीतरी आहे, ते तिच्या पुढे ग्लासमध्ये भरून देणारं कोणीतरी आहे आणि त्याचा फोटो काढून सोशल मीडियावरती ठेवणारं पण कोणीतरी आहे. पण मग म्हणजे तू बळीचा बकरा होतीयस हे त्या मुलीला कळत नाही. तर मला असं वाटतं की अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या मुली म्हणजे गुगल करतात आणि त्या म्हणजे चुकीच्या पण असतात. कारण होऊ शकतं की त्यांचा हेल्थ रिपोर्ट बघून त्यांच्या न्यूट्रिशनिस्टनी त्यांना सांगितलं असेल, पण तीच गोष्ट दुसऱ्यांना चालत नसेल. बरोबर आहे ना. आणि काय होतं माहिती आहे का की छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपण अननोइंगली करतो की नाही हिने केलं म्हणून केलं पाहिजे, तिने केलं म्हणून केलं पाहिजे, असं सगळ्या गोष्टी. पण माझी गरज काय आहे, माझी लाईफस्टाईल काय आहे हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे मी जर समजा असं आहे की मी खूप हेवी फूड खाती आहे जे पचायला जड आहे आणि आयुर्वेदानुसार सध्याच्या ऋतूमध्ये ते योग्य नाही आहे. बरोबर. आणि मी काम कसलं करते तर मी ऑफिसमध्ये आहे, मी माझं बैठं काम आहे, तर ते डायजेशन होणार नाही. ते तुम्ही अननेसेसरी तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती लोड टाकताय. करेक्ट. आणि तो लोड मग अननेसेसरी असं होतं की मला डायजेस्टच होत नाही. येत आहे लक्षात की हे कुठेतरी तुमच्या काहीतरी गोष्टी कुठेतरी चुकतात आणि मग त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला, आपण असं म्हणतो की नाही मला प्रेग्नन्सीमध्ये काही डायजेस्टच होत नाही. करेक्ट. तर हे खूप गरजेचं आहे की आपण म्हणजे आपण काय फॉलो केलं पाहिजे आणि आपण कुणाचा गायडन्स घेतला पाहिजे हे पण खूप गरजेचं आहे. राईट. आता बऱ्याच वेळा असं होतं ना की आता फॅमिलीमध्ये सुद्धा आपण जर बघितलं ना की मुलींचं असं होतं की म्हणजे ती आई सांगत असते की अगं माझ्या वेळेला ना असं मी करत होते, किंवा सासूबाई सांगत असतात की माझ्या वेळेला ना मी असं करत होते, आणि ती म्हणते बास आता नको, तुमच्या समोरचे चॅलेंजेस वेगळे होते, माझ्या समोरचे चॅलेंजेस वेगळे आहेत. बरोबर. आणि आता बास.
मग ह्याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का, की खूप वेळा असं होतं की मुलीचं लग्न तुम्ही करता साधारणतः 27व्या 28व्या वर्षी, तोपर्यंत त्या आईला प्रत्येक गोष्टीमध्ये खूप इंटरफेअर करायची सवय लागलेली असते. म्हणजे प्रत्येक गोष्ट ती मुलीच्या बाबतीमध्ये. मग आता फॉर एक्झाम्पल मी सांगेल की गर्भसंस्कारचा क्लास, आता माझंच एक्झाम्पल मी सांगते, की ज्या एन्क्वायरीज येतात त्याच्यातल्या आपण असं म्हणूया की साधारणतः 50% एन्क्वायरीज या आई किंवा सासूबाई हँडल करतात. ओके. म्हणजे क्लासची जाहिरात कुठेही पाहिल्यानंतर ना त्या फोन करून विचारतात, कारण त्यांना खूप ही क्युरिओसिटी असते की ही बाई आपल्या पुढच्या पिढीवर काय संस्कार करणार आहे, ही योग्य करेल की नाही, किंवा त्यांचा हेतू चांगलाच असतो. बरोबर आहे की नाही. इट्स क्वाईट नॅचरल की मग त्या म्हणजे त्या चौकशी करतात, म्हणजे त्या इंटरव्ह्यूज घेतात खरं सांगायचं तर. आणि मग त्याच्यानंतर काय होतं की त्याच्यानंतर मग त्यांचं सुरू होतं की माझी मुलगी किंवा माझी सून, आणि मग ती कशी, म्हणजे तिच्या लाईफस्टाईलमध्ये ती कशी चुकीची आहे, मी कशी बरोबर आहे, आणि म्हणजे हाऊ आय एम अनेबल टू रेक्टिफाय इट, अँड नाव यू आर अ मीडिएटर, आणि हे सगळं तुम्हाला करून घ्यायचं. सो हे कुठेतरी चुकतंय. बरोबर आहे. तुमची मुलगी तुम्ही 25 वर्ष वाढवलीत ना, मग त्यावेळेला तुम्हाला हे कळायला पाहिजे की ती उशिरा उठतीये. आज तुम्ही मला फोन करून सांगताय की अहो ती ना सकाळी 9:30-10 वाजता उठते, तिच्या सासूसमोर मलाच लाजल्यासारखं वाटतं. हे खूप चुकीचं आहे ना. आणि पुढे काय त्याच्या पुढे काय वाक्य असतं, तुम्ही तिला सांगा ना जरा की ह्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये तू लवकर उठ. तू आई आहेस, तू 25 वर्ष नाही सांगू शकली, आज 15 दिवसामध्ये 8 दिवसात क्लास लावल्यानंतर मी सांगितल्यावर ती मुलगी ऐकेल का? तर हा कुठेतरी हा विचार पण त्यांनी करायला पाहिजे. म्हणजे मला काळजी वाटते आईला किंवा काळजी वाटते सासूबाईंना हे माहिती आहे, म्हणजे हे नॅचरल आहे, त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही आहे. त्यांना तेवढंच म्हणजे त्यांना आनंद पण आहे की आपली पुढची पिढी जी आहे ती आपल्या म्हणजे मुलीच्या पोटात गर्भात वाढती आहे, तर त्याच्याबद्दल कुठेही दुमत नाही आहे, म्हणून ते तुम्हाला अप्रोच करतात. पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की एक थिन लाईन आहे. म्हणजे आपण त्यांना कसं आहे की आत्ता मुली एज्युकेटेड आहेत, त्या सगळी माहिती सर्च करतात, आपल्याला काय योग्य आहे ते त्या ठरवतात. तर तुम्ही त्यांच्यासमोर तुम्ही गोष्टी यू जस्ट पुट इन फ्रंट ऑफ हर की असं असं आहे, तू बघ, तू चौकशी कर. तर हे जे म्हणजे कुठंतरी आता रिसेंटली मी तुम्हाला सांगते, एक म्हणजे एक असं एन्क्वायरी आली होती, तर मुंबईवरनं होत्या त्या, आणि शी वॉज व्हेरी हॅप्पी की म्हणजे सून कन्सिव्ह झालं आहे आता, आणि मला सगळे करायचं आहे, मला सगळी काळजी घ्यायची आहे. नॅचरली जॉईंट फॅमिली होती, म्हणजे की मी सगळं करते तिचं. ओके, ती सकाळी उठते, मग मी तिला नाश्ता देते, मी तिला डबा देते, मी तिचं असं करते वगैरे. तर मग मी त्यांना म्हणजे त्यांनी आधी स्वतःचंच सांगितलं की मी माझ्या सुनेसाठी काय काय करते. ओके, बरोबर. आणि मग मी त्यांना विचारलं की मला तिचं जरा रुटीन सांगता का की ती काय करते ते. बरोबर. मग त्यांनी सांगितलं की नाही, ते मुंबईमध्ये कसं आहे तुम्हाला माहिती आहे ना की असं असं आहे, तिचं ऑफिस आहे, मग तिला ट्रॅव्हलिंगच 3 तासाचं होतं ऑफिस अवर्स, त्याच्यामुळे ती 10-11 तास बाहेरच असते घराच्या. म्हटलं मग इट्स क्वाईट नॅचरल ना की इफ शी इज डुईंग समथिंग यू हॅव टू हेल्प हर. बरोबर. तर त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही करताय हे खूपच छान आहे की जर तुम्ही तिच्यासाठी नाश्ता बनवत असाल, डबा बनवत असाल, तर मग तिथे कुठेतरी तो अहम जो आहे ना तो आला. नाही ते ठीक आहे हो, मी आता करेल किंवा काय, पण तिला रिस्पॉन्सिबिलिटी पण कळाली पाहिजे ना. मग तिला रिस्पॉन्सिबिलिटी कळाली पाहिजे, आणि आता तुम्ही तिला ते सांगा समजून. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला जे सांगितलं ना की ती संध्याकाळी 7:30ला घरी येते, आणि तुम्ही रात्री 8 ते 9 क्लास घ्या. गर्भसंस्कारचा जो क्लास आहे तो तुम्ही रात्री 8 ते 9 घ्या. कारण कसं की ती 9 वाजता क्लास झाला की ती जेवेल आणि झोपेल. तर म्हणजे आय वॉज लाईक की 8 ते 9 गर्भसंस्कारचा क्लास. मग मी एकदम म्हटलं की हे काय मला झेपत नाही हो, असंच वाक्य मी बोलले.
तर त्या मला म्हणाल्या की नाही तुम्हाला की नाही हे जर टाईम तुम्ही घेतला ना तर तुम्हाला खूप क्लायंट्स मिळतील. म्हणलं मला क्लायंट्सची आवश्यकता नाही आहे आणि क्लायंट्स मिळावेत म्हणून कुठल्याही वेळेला कुठलीही गोष्ट करेल मी असं नाही आहे. त्याचं पण योग्य वेळ आहे ना. हां, तर आणि थोडं म्हणजे तुम्ही हा विचार करा ना की म्हटलं तुम्ही असं करू शकता का की तिचे वर्किंग अवर्स जे आहेत किंवा काय आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही काही चेंजेस करणार आहात का किंवा शिफ्ट चेंज करून किंवा तिला वर्क फ्रॉम होम किंवा काय करता येईल. नाही, तिची पोस्ट चांगली आहे आणि तिचं पॅकेज चांगलं आहे. म्हणजे त्यांना ते शिफ्ट पण त्यांना हे नाही करायचे. सो शी विल बी वर्किंग 10 to 12 hours a day till her delivery and I need her to work and for that I need your help. सो असा जर तुमचा अप्रोच असेल गर्भसंस्कार बद्दलचा तर तो खूप चुकीचा आहे. हे लक्षात घ्यायचं. गर्भसंस्कार तुम्ही कोणत्या गोष्टीवर सॅक्रिफाईस नाही करणार पण तुम्हाला त्या वेळेतच ती गोष्ट करून पण घ्यायची. आणि हे सी इट इज नॉट अ मशीन. बरोबर आहे. जे तुमच्याकडे म्हणजे इट इज नॉट अ मशीन की कंपनी आहे आणि कंपनीमध्ये कुठलं तरी प्रोडक्ट डेव्हलपमेंट आहे चालू म्हणून शिफ्ट वाईज तिथे प्रोडक्शन चालू आहे असं नाही आहे. हे तुमचं म्हणजे त्या गोष्टी त्या वेळेला होणं हे खूप गरजेचं आहे. आपण जे म्हणतो की गर्भसंस्कारमध्ये म्हणजे आम्ही जे क्लासमध्ये ज्या गोष्टी घेतो तर त्या वेळेला करणं हे त्या ट्रायमिस्टरमध्ये करणं किंवा त्या वेळेला करणं हे खूप गरजेचं असतं की नाही. अच्छा. आणि ते महत्त्व जाणून म्हणजे जर तुम्ही ते म्हणजे तुम्ही जर मुलींना सांगितलं तर त्या नक्की जॉईन करतात. म्हणजे मी बघते हे की म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या ज्या मुली आहेत ना तर वेगवेगळ्या फील्डमधनं मुली आहेत. म्हणजे मेडिकल बॅकग्राऊंडच्या पण आहेत. इवन काय म्हणजे वर्क प्रोफेशनमधल्या ज्या मुली आहेत ना तर त्या मुली खूप अवेअरनेसनी ह्या गोष्टी करतात. म्हणजे जसं आत्तापर्यंत असं होतं की गर्भसंस्कार हे फक्त म्हणजे यू कॅन से फॉर लास्ट 2 years आय एम एक्सपिरियन्सिंग दिस की ज्या वर्क फ्रंटवरती काम करतात ऑफिस अवर्समध्ये आहेत तर त्या मुली तर गर्भसंस्कारचा क्लास अगदी जॉईन करतातच. तिथं त्या कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाहीत कारण त्यांना डोळसपणे आपल्या बाळाला वाढवायचं आहे आणि त्यांना हे माहिती आहे की आत्ता मी जे म्हणजे गोष्टी करायला पाहिजे आहेत तर त्या आत्ताच करायला पाहिजेत. एकदा ही वेळ निघून गेली की करण्यामध्ये काही पॉईंट नाही आहे. बरोबर आहे. तर त्या दृष्टीने म्हणजे आपण काय म्हणू शकतो की गर्भसंस्कार हे केले जातात. म्हणजे त्याच्यामध्ये कसं होतं की जेव्हा तुम्ही गर्भसंस्कारासाठी म्हणजे ठरवता की मी गर्भसंस्कारचा क्लास लावेल किंवा मी प्रिनेटल योगाचा क्लासला एनरोल करेल तर त्यावेळेला मला हे म्हणायचं आहे की म्हणजे असं काहीतरी कॉम्प्रोमाइज केलं आहे की रात्री 8 ते 9ची बॅच बघितली आहे किंवा कुठलं तरी मी ॲप घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी माझ्या वेळांमध्ये काहीतरी करते आहे. तर म्हणजे हे बरोबर नाही आहे. ते आता आजकाल ॲप्लिकेशन्स पण मी ऐकलेत बरेच आहेत. बरोबर आहे. त्याच्यामध्ये पण गर्भसंस्कारबद्दल माहिती दिली जाते तर त्याबद्दल जरा सांगाल मला. आता कसं असतं माहिती आहे का की जसं मी म्हटलं की आता हे आपण म्हणतो ना की म्हणजे माझ्या वेळेमध्ये बसत नाही आहे किंवा काय मग ठीक आहे मी ॲपचं सबस्क्रिप्शन घेतलं आणि मग ते मी माझ्या वेळामध्ये करेल हे असतं. तर त्या ॲपमुळे काय होतं की अवेअरनेस येतो, खूप गोष्टी माहिती होतात. ही गोष्ट आहे माहिती. पण कुठलीही गोष्ट जी आहे तर ती म्हणजे त्याचं एक नाविन्य संपलं ना की रात गई बात गई असं होतं. तेवढं कन्सिस्टंटली ते नाही केलं जात. ही एक पहिली गोष्ट. म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही प्रिनेटल योगा क्लासला येतात त्यावेळेला काय होतं की तिथे एक बॅच असते. त्या बॅचमध्ये तुमच्यासारख्याच आणखी काही जणी असतात की त्यावेळेला तो जो एक फील असतो ना की माझ्याबरोबर आणखी 4 जणी आहेत तर तो खूप महत्त्वाचा आहे तिथे की हा ठीक आहे मी जे सफर करते किंवा काय हे बाकीच्यांना पण होतंय किंवा माझ्यापेक्षा हिचा प्रॉब्लेम किती मोठा आहे. तर हे ज्या गोष्टी आहेत ना ह्या क्लासमध्ये होतात. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही लाईव्ह क्लास म्हणता तो त्या लाईव्ह क्लासमध्ये तुम्हाला जो असिस्टंट आहे आमचा की आम्ही तुम्हाला अवेलेबल असतो 24/7. आमची म्हणजे आता फॉर एक्झाम्पल की आता आपले डायटिशियन आहेत तर त्या डायटिशियन तुम्हाला पर्सनलाइज डाएट प्लॅन देतात की तुम्ही काय खायचं आहे, कधी खायचं आहे, कसं खायचं आहे हे आहे.
किंवा आमचे समजा म्हणजे आमच्या टीममध्ये जे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत तर त्यांचं एखादं लेक्चर असतं आपल्या क्लासवरती, ते इम्पॉर्टंट सांगतात. किंवा तुमचा काही रिपोर्ट आला आणि तुम्हाला असं वाटलं सेकंड ओपिनियन पाहिजे, तर आमचे जे गायनाकोलॉजिस्ट आहेत तर त्यांच्याशी पण आम्ही बोलून घेतो. तर ह्या सगळ्या ओव्हरऑल सगळ्या गोष्टीचं सोल्युशन म्हणजे आपण काय म्हणू शकतो की 24/7 यू आर हॅव्हिंग असिस्टंट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं असतं माहितीये का की मुलींना सुद्धा की म्हणजे खूप गोष्टी त्या करतात आताच्या मुली, की जसं आत्ताची त्यांची लाईफस्टाईल खूप वेगळी आहे, त्यांचे चॅलेंजेस खूप वेगळे आहेत. आपण म्हणतो ना की म्हणजे त्यांच्या जागेवरती जाऊन बघितल्यानंतर तुम्हाला हे कळतं. आता हे म्हणणं जे आहे की म्हणजे ती खूप गोष्टी करते, ती करत नाही आहे असं नाही आहे, पण कधीतरी असं होतं ना की हां ठीक आहे, म्हणजे तिला पण म्हणजे भावना आहेत, तिला पण मनामध्ये चिडचिड होते किंवा काय, आणि तेच कधीतरी चुकीच्या वेळेला समजा तिने व्हेंट आउट केलं असेल तर आपण तेच धरून बसणं योग्य नाही आहे. बरोबर आहे. पण इथे क्लासमध्ये कसं होतं ना की क्लासमध्ये जेव्हा ती आमच्याशी बोलते की नाही असं असं झालं किंवा हे झालं, हे बोलणं झालं, तर त्यावेळेला तिला थोडंसं समजून सांगणारं त्रयस्थ कोणीतरी असतं किंवा काही वेळेला तिचं म्हणणं फक्त ऐकून घेणारं कोणीतरी असतं. तर ते जे काही आहे ते आपल्या ह्या गर्भसंस्कारच्या क्लासमधून सहज शक्य होतं. बरोबर. तर ह्यामध्ये कुणाला प्रेग्नन्सीचा जर प्रॉब्लेम असेल तर त्यावर पण वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात ज्याच्याने त्यांना प्रेग्नन्सी कन्सीव्ह होते. ओके, 2 वेगळ्या गोष्टी आहेत. गर्भधारणा होणे म्हणजे कन्सीव्ह होणे ही गोष्ट वेगळी आणि हा प्रेग्नन्सी योगाचा क्लास वेगळा. आणि दोन्ही गोष्टींमध्ये आम्ही त्यांना गाईड करतो. प्रेग्नन्सी योगाचा जो माझा क्लास आहे तो टोटली डिफरंट आहे, तो प्रोग्रामच डिफरंट आहे. कन्सीव्ह होण्यासाठी सृजन योगा फॉर हेल्दी कन्सेप्शन असा आपला वेगळाच क्लास आहे तो. म्हणजे इन्फर्टिलिटीसाठी कसं आहे माहिती आहे का की खूप सारे रिझन्स असतात. मेडिकली त्यांचं इन्व्हेस्टिगेशन्स चालू आहेत. लग्न झाल्यानंतर त्यांचं आता समजा असं होतं की लग्नच उशिरा झालं आहे तर ते एक कारण आहे का की त्यांचं म्हणजे गर्भधारणा त्यांची का होत नाही आहे. तिला PCOD आहे, PCOS आहे, तिला फायब्रॉइड आहे किंवा तिचं मेन्स्ट्रुअल सायकल इरेग्युलर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी ती ट्रीटमेंट घेतच असते, गायनाकोलॉजिस्टची ट्रीटमेंट चालूच असते. पण कुठंतरी काहीतरी गोष्टी आपण म्हणूया ना की मिसिंग असतात. मग थोडं कधी लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केले, कधी योगा आणि मेडिटेशनची हेल्प घेतली, तर पॅरलली त्या गोष्टी चालू असताना नॅचरली त्यांना कन्सीव्ह होण्यासाठी या क्लासचा खूप उपयोग होतो. तो रेग्युलर आपला ती जी बॅच आहे ती सकाळी असते रोज 5:45 ते 5:45 या वेळामध्ये. आणि त्याचा म्हणजे त्याचे रिझल्ट्स खूप छान आहेत. म्हणजे त्या क्लासमधून जे आपण म्हणतो की नॅचरल प्रेग्नन्सी राहणे, कारण काय होतं माहिती आहे का की तिथे लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करणं हे शक्य होतं. डाएट करणं म्हणजे डाएट प्लॅन प्रत्येकीचा आम्ही देतो तिथे. मग त्याप्रमाणे डाएट दिला जातो, सकाळी लवकर उठलं जातं, त्याच्यानंतर आपल्याकडे बघण्यासाठी त्यांना ती सवय लागते. थोडंसं एकमेकांना द्यायचा जो वेळ आहे तो त्यांच्या लक्षात येतो की दिला जातो. म्हणजे अपार्ट फ्रॉम योगिक प्रॅक्टिसेस ह्या गोष्टी होतात. आणि योगिक प्रॅक्टिसेसमध्ये काय आपण जसं की म्हणजे आसनांचे प्रॅक्टिसेस आहेत त्या घेतो, प्राणायाम घेतो किंवा त्यांच्या इवन आम्ही डिटॉक्सिफिकेशनसाठी काही शुद्धिक्रिया पण त्यांच्याकडनं करून घेतो. ध्यान मेडिटेशन आहे की त्यांचं जे स्ट्रेस आहे तो कमी व्हायला पाहिजे, त्यांचं हॉर्मोनल बॅलन्स कसा साधला जाईल, तर हे पण त्याद्वारे बघितलं जातं. आणि तो प्रोग्राम हा टोटली डिफरंट आहे. तर त्या प्रोग्राममध्ये म्हणजे तो 3 महिन्याचा प्रोग्राम आपण घेतो. साधारण तुम्हालाही माहिती आहे की शास्त्रानुसार 90 दिवसामध्ये आपल्या शरीरातलं रक्तवर्तुळ जे आहे ते बदलतं. बरोबर. तर त्या 90 डेजमध्ये खूप वेळा असं होतं की त्यांचं मेडिकेशन जे काही आहे ते चालूच आहे, पण त्याचबरोबर हे केलं क्लास सुरू आहे आणि नॅचरली त्यांना कन्सिव्ह झालेला ओके तो रिझल्ट येतो. येतो. असा काही अनुभव आहे जो तुम्हाला क्लायंटनी शेअर केलाय
हां हां क्लास जॉईन केल्यानंतर प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाली. ओके. आहेत असे खूप सारे अनुभव आहेत. आता ह्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, की म्हणजे आता ती जी आमची बॅच आहे, इन्फर्टिलिटीचे जे बॅच आहे, तर त्या बॅचमध्ये कसं असतं की सगळ्याजणी त्याच फेजमध्ये असतात. ओके. आणि मग आता फॉर एक्झाम्पल आता एकीचं जर उदाहरण घेतलं ना, तर तिचं काहीच नव्हतं. फक्त जो स्ट्रेस होता तो खूप जास्त होता, की मला म्हणजे तिच्या फॅमिलीमध्ये असं झालं होतं की इन्फर्टिलिटीची हिस्ट्री होती. आणि तो स्ट्रेस खूप जास्त होता की तिला की मला राहील की नाही राहणार असं. रिपोर्ट्स दोघांचेही नॉर्मल होते. आणि क्लास जॉईन केल्यानंतर म्हणजे नेक्स्ट मंथच कन्सिव्ह झालं. आणि शी वॉज हॅपी. तिच्या म्हणजे नंतर ना म्हणजे तिने सांगितलं की ही हिस्ट्री होती. आणि मग तिची बहीण आहे किंवा तिची आई आहे, त्यांना तो इतका आनंद झाला की त्यांच्यासाठी असं त्यांनी ते कुठेतरी मनामध्ये धरलेलं की आता हिच्या बहिणीला नाही झालं म्हणजे हिला पण नाही होत की काय असं. आणि तिथे म्हणजे काही नाही, तिचा फक्त आपण स्ट्रेस जो आहे त्याच्यावरती काम केलं होतं. ते योगाने केलं होतं. हां, योगाने म्हणजे प्राणायाम आहे, रिलॅक्सेशन टेक्निक्स जे आहेत ते. आणि त्याचबरोबर आपण चक्रा बॅलन्सिंगवरती तिथे काम केलं होतं. त्याच्या झालं काय की तिचे हे रिझल्ट्स आल्यानंतर ना, जेव्हा आपण हे बॅचमध्ये शेअर केल्यानंतर ना, तिथे बाकीच्या जणी ज्या होत्या ना, तर त्यांना हा कॉन्फिडन्स येऊन गेला की आपल्याला पण होऊ शकतं. सो हे जे आहे ना, तर हे म्हणजे हे चेंजेस जे आहेत तर हे खूप महत्त्वाचे असतात, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला लाईव्ह क्लासमध्ये येता, लाईव्ह क्लासमध्ये येऊन छोट्या छोट्या गोष्टी कुठेतरी मिसिंग असतात. म्हणजे कधीतरी म्हणजे नक्की काय मिस होत आहे ते त्या मुलांनाही कळत नसतं. बरं असं आहे ना की म्हणजे प्रत्येकालाच वाटत असतं, तिच्या सासूला जेवढं वाटत असतं, तिच्या आईला जेवढं वाटत असतं, त्या दोघांनाही तेवढंच वाटत असतं की आपल्याला बाळ हवं आहे किंवा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण ते हवं आहे हे ठीक आहे, पण त्याचा जेव्हा अट्टहास केला जातो म्हणजे फॅमिलीतल्या बाकी लोकांकडनं जेव्हा तिच्यावरती ते प्रेशर क्रिएट करता तुम्ही, तर त्या प्रेशरमुळे मग काही गोष्टी ज्या आहेत त्या होत नाहीत, हे पण त्यांना लक्षात येत नाही. बरोबर. आणखी मी म्हणजे ह्याच्यामध्ये एकीचं उदाहरण देईल की तिचं असं झालं होतं की तिचे ना पिरियड्स थोडेसे इरेग्युलर होते. आणि ते इरेग्युलर पिरियड्समुळे काय म्हणूया आपण की जो हॉर्मोनल इम्बॅलन्स होता हे लक्षात आलं होतं. आणि वी कीप ट्रॅक ऑन दॅट की कुठेतरी तिचं आता डिटॉक्सिफिकेशन योगाद्वारे पण केलं होतं. पण मग मी तिला सांगितलं की आपण पंचकर्म करून घेऊयात का, ते पण मला थोडंसं गरजेचं वाटतं आहे. मग आम्ही ते पण केलं आणि मुली ऐकतात. पंचकर्म म्हणजे हे काय असतं? पंचकर्म म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली डिटॉक्सिफिकेशन. म्हणजे आता जसं की आता आपल्यापैकी सगळ्यांना फक्त हेच माहिती आहे की मसाज केली, ओके, हेच फक्त माहिती आहे. पण ते तसं नाही आहे. त्याच्यामध्ये वमन असतं, बस्ती असते, विरेचन असतं, ह्या सगळ्या पण गोष्टी असतात की तुम्ही नक्की काय करायला पाहिजे. तुमच्या शरीरामध्ये म्हणजे उष्णतेचं प्रमाण किती आहे, पित्ताचं प्रमाण किती आहे, त्याच्यामुळे पण काही गोष्टी होतात का, तर ही चिकित्सा होणं पण गरजेचं असतं आणि ती प्रॉपर वैद्यांकडनं होणं गरजेचं असतं. मग ते पंचकर्म ते किती दिवसाचं असतं? ॲक्च्युली हे वेगवेगळ्या गोष्टी ह्या डिफर करतात. म्हणजे हे काय प्रॉब्लेम आहे ते बघून, ते काय प्रॉब्लेम आहे ते बघून हे वैद्य डिसाईड करतात. ओके. आयुर्वेद जे आहे हे खूप मोठं शास्त्र आहे आणि म्हणजे त्याच्यावर बोलायचं झालं तर आपल्याला आणखी 2 पॉडकास्ट करायला लागतील. तर ॲक्च्युली तिथे आपण ह्या गोष्टींची मदत घेतो. काही वेळेला असं असतं आपल्याला लक्षात येतं की नाही तिचा जो स्वभाव आहे तर त्या स्वभावावरती थोडंसं चेंज आपल्याला करायला पाहिजे आहे. त्याच्यामध्ये जर चेंज झालं, तिची एन्झायटी खूप आहे, तर त्याच्यावरती जर आपण काम केलं तर कदाचित, कारण बाकी रिपोर्ट सगळे नॉर्मल आलेले असतात. मग त्यावेळेला आपण थोडंसं होमिओपॅथीमध्ये फ्लॉवर रेमेडीचा वापर करतो. असं ह्या सगळ्या गोष्टी. आणि इट इज बाय ट्रस्ट. हे सगळ्या गोष्टी मी करत नाही. मी फक्त त्यांना सांगते की हे ऑप्शन आहे, हे ऑप्शन आहे, तुम्हाला जर वाटलं तर आपण ही मदत घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे ती घेतली जाते.
तर जसं मी मगाशी म्हणत होते की तिचे पिरियड्स इरेग्युलर होते, साधारणतः आम्हाला त्याच्यावरतीच काम करायला लागलं 4-5 महिने. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे तिला कन्सिव्ह जे व्हायला मदत झाली योगाभ्यासाने. खूप वेळा जे आपण म्हणतो ना की लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस केले, की लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केल्यानंतर ना इवन म्हणजे मेंटॅलिटीमध्ये, जसं की आता मी नुसतं माझं जे म्हणजे मी राहतीये समजा फॉर एक्झाम्पल, तर माझं प्रत्येक गोष्टीमध्ये जर मी असं आहे की मला आई व्हायचं आहे, तर ते जे प्रोग्रॅमिंग आहे ते जेव्हा सेल्युलर लेवलवरती होतं आपल्या, तर तेव्हा ते काम नक्कीच होतं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल वेगळ्या बाजूने मी तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये की कसा त्याचा उपयोग होतो. एका सेकंदाला आपल्या शरीरामध्ये ना 350 पेशी जन्म घेतात. ओके. आणि ह्या 350 पेशींमध्ये ज्या वेळेला तुम्ही रोजचा योगाभ्यास करता, तर तुम्ही विचार करा की 1 सेकंद, एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात? 60. तुम्ही साधारण 1 तास क्लास करता. ओके. तेवढ्या सेल्स तुमच्या बॉडीमध्ये रोज जनरेट होणार आहेत, ज्या काहीतरी ज्याच्यावरती पॉझिटिव्ह संस्कार झालेला आहे. ओके. मग हा संस्कार कशा प्रकारचा संस्कार आहे? तर हा संस्कार एका अशा प्रकारचा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मेंटॅलिटीमध्ये हे आहेच आहे की मला आता गर्भधारणा होणार आहे, मी आता आई होणार आहे. ओके. मेडिकल टर्म्स काही आहेत, नाही असं नाही आहे की इट इज नॉट अ मिरॅकल की मेडिकल टर्ममध्ये स्पर्म्स आणि ओवाचं फर्टिलिटीज होत नाही आहे आणि तुम्ही इकडे आलात आणि प्रेग्नन्सी होईल, असं नाही आहे. पण काही ठिकाणी असं असतं ना की म्हणजे ती आहे तर तिच्यावरती तिथे काम करणं खूप गरजेचं असतं, कारण तिला ही भीती, होईल का, राहील का, होणार नाही का, होणार नाही का, या महिन्यात नाही झालं तर काय, मग आता कुठले डॉक्टर करायचे, मग आता IVF करायला लागेल का, मग त्याचा खर्च किती येतो, मग त्याच्यासाठी सुट्टी घ्यावी लागेल का. म्हणजे हे इतकं ओव्हर थिंकिंग होतं. हे ब्रेक करणं गरजेचं आहे. करेक्ट. हे ब्रेक करून तिथे तिला त्या थिंकिंग पॅटर्नमध्ये, थॉट प्रोसेसमध्ये रेक्टिफिकेशन पण गरजेचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला प्रेझेन्समध्ये राहणं खूप गरजेचं आहे. राईट. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो. त्याचबरोबर मी हे सांगेल की फॅमिलीचं प्रेशर जे आहे, तर हे पण कुठेतरी आपल्या इकडे खूप जास्त असतं. म्हणजे की आता 2 वर्ष झालेत तुमच्या लग्नाला आणि आता तुम्ही ट्राय करा, आणि किंवा काही काही वेळेला तर असं असतं की अननोईंगली, म्हणजे काही नाही, ती फॅमिली आहे, त्यांचं बॉन्ड खूप चांगला आहे, किंवा काय म्हणजे काय म्हणूया आपण की सासू सासरे नणंद आहेत, ते आई बाबा आहेत, ते व्यवस्थित बसून निर्णय घेतील किंवा चर्चा करतील, पण कोणीतरी त्रयस्थ येणार आणि ते काहीतरी बोलून जाणार. तर ह्या गोष्टींचा माइंडसेटवरती खूप जास्त परिणाम होतो, त्या मुलीच्या पण माइंडसेटवरती, आणि तो खूप गरजेचा आहे. बरोबर. की म्हणजे आपल्याला तिथे इंटरफिअरन्स करणं गरजेचं आहे का, हे बघून तुम्ही बोला. डायरेक्टली म्हणजे बोलायलाच पाहिजे का, सजेस्ट करायचं असेल तर कुठल्या वेने आपण सजेस्ट करू शकतो ते बघून तुम्ही सजेस्ट करा, असं मी तिथे सांगेल. की कारण काय होतं की छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्या छोट्या छोट्या गोष्टींचा जेव्हा तुम्ही अट्टहास करता, तर तो अट्टहास करून मग तुम्ही तुमचं पण लाईफ मिझरेबल करून ठेवता आणि त्यांचं पण लाईफ मिझरेबल करून ठेवता. तर त्याच्यावरती पण काम करणं खूप गरजेचं आहे. तर हे क्लासेस होतात बरोबर तुमचे. ही जी गर्भसंस्कारचे जे क्लासेस आहे, ह्याची गरज आपल्याला गर्भधारणेच्या अगोदर हवी आहे की नंतर, हे कसं जरा? हां, म्हणजे आता कसं होतं माहिती आहे का, आता ह्याच्यातनं म्हणजे माझ्याकडे ज्या इन्फर्टिलिटीसाठी येतात की बाबा जसं त्यांचं कन्सेप्शन झाल्यानंतर त्या नॅचरली त्या गर्भसंस्कारला येतातच. पण काही वेळेला कसं होतं की आता ऑलरेडी म्हणजे त्यांना हे झालेलं आहे, म्हणजे शी इज कन्सिव्ह, प्रेग्नंट आहे, 2रा महिना चालू आहे किंवा काय, आणि अचानक असं होतं की मेडिकली तिला म्हणजे कुठेतरी गायनाकोलॉजिस्ट सजेस्ट करतात की तू एखादं गर्भसंस्कारचा क्लास किंवा प्रिनेटल योगा जॉईन करतेस का.
कारण त्यांना हे कुठेतरी लक्षात येतं की हिला त्याची गरज आहे. हां. मग हे काय टर्म्स आहेत. तर कधी कधी तिचं म्हणजे आता हे प्रेग्नन्सीमध्ये तिचं BP फ्लक्च्युएशन व्हायला लागलं आहे किंवा तिला जस्टेशनल डायबिटीस लक्षात आला आहे डॉक्टरांच्या, किंवा त्यांना लक्षात आले की नाही हिची लाईफस्टाईल जी आहे ह्याच्यामध्ये हिला व्यायामाची गरज आहे, ही घरातच आहे पण ही काही करत नाही आहे. तर त्यावेळेला म्हणजे कित्येक गायनोकॉलॉजिस्ट आहेत त्या सजेस्ट करतात की तू आता हे कर, प्रिनेटल योगा जॉईन कर तू आणि तू ते कर. ह्या व्यतिरिक्त काही केसेसमध्ये असं असतं की तिचं लोअर प्लासेंटा आहे, तिचे ट्विन्स आहेत, तिचे IVF झालेलं आहे आणि मग त्या केसमध्ये कसं आहे की तिला बेड रेस्ट सांगितलेली आहे. तर ती बेड रेस्ट सांगितल्यानंतर काय होतं माहिती आहे का की ती रेस्ट करते पण ब्रेन नाही रेस्ट करत आहे. हां, ते विचार चालूच आहेत. हां, आणि त्याच्यामध्ये जे विचार येतात ना तर ते खूप हार्मफुल आहेत. ओके. कारण प्रेग्नन्सीमध्ये सगळ्यात फास्टेस्ट नेटवर्क आईचं आणि बाळाचं आहे. म्हणजे थोडंसं तिच्या मनामध्ये चलबिचल झाली की ती बाळापर्यंत पोहोचणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि मग तिथे कसं आहे की तिला असं होतं की मी आता हे म्हणजे हे होईल का, हे नाही का, हे असं का, हे तर ओव्हर थिंकिंग जे आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये जर तुमचं म्हणजे ब्रीदिंगवरतीच कंट्रोल नाही आहे तुमचं, तुला थरथर कापल्यासारखं होतं आहे, तुला दम लागल्यासारखं होतं आहे, तुझ्या डोक्यामध्ये खूप विचार येतात आहे, तुला घाम येतो आहे का, तर हा कुठेतरी तू ज्या प्रकारे विचार करतेस त्याचा परिणाम आहे. आणि मग अशा वेळेला ती जेव्हा क्लासमध्ये येते त्यावेळेला तिला ह्या गर्भसंस्कार क्लासचा खूप उपयोग होतो, हे लक्षात घ्या. ओके. म्हणजे कसं होतं की तिथे आपल्याला काय करणं गरजेचं आहे हे तिला कळतं. राईट. आणि बेसिकली जसं आता मी गर्भसंस्कारच्या बाबतीमध्ये सांगते की इट इज नॉट की तिला म्हणजे आता जेव्हा आमच्या क्लासमध्ये तुम्ही येता तर त्यावेळेला आमचं एक सेशन असतं सकाळी. इट इज डिफरंट, म्हणजे जो योगाचा क्लास आहे त्याच्या व्यतिरिक्त 7 ते 7:30 एक आमचं ऑनलाईन सेशनच असतं ज्याच्यामध्ये आम्ही हे स्तोत्र, श्लोक, मंत्रपठन वगैरे घेतो. ओके. त्याच्यानंतर आमचा योगाभ्यास असतो आणि त्याच्यानंतर काही ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्याच्यासाठीचा वेळ वेगळा असतो. ओके. ॲक्टिव्हिटीज पण होतात. हां, तर यू गो फॉर दॅट ऑर यू डोंट. ओके. पण मग मी त्यांना हे सगळं सांगत असते की तुम्हाला आता बाळाचं म्हणजे तुम्हाला राईट ब्रेन जे आहे ते ॲक्टिव्ह करायचं आहे. मग तुम्ही ज्याला ब्रेन जिम ॲक्टिव्हिटीज म्हणतो, दोन्ही हातांनी काय गोष्टी करायच्या आहेत, तुम्ही डाव्या हातानेच काय गोष्टी करायच्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे म्हणजे प्रत्येक डिटेल गोष्टीवरती काम केलं जातं. म्हणजे हे ॲक्टिव्हिटी बेस्डमध्ये किती वेळा आता आमचं जे किट ते ॲडिशनल आहे पण त्याच्यामध्ये एक म्हणजे डायरी मी डिझाईन केलेली आहे. त्या डायरीमध्ये म्हणजे चेकलिस्ट जी आहे त्याच्यामध्ये आई तू हे केलंस का आणि आई तू हे खाल्लंस का हे आहे. जसं बाळ तुमच्याशी बोलतंय आणि शी हॅज टू टिक ऑन दॅट. ओके. त्याच्याबरोबरच तिला हे पण लिहायचं की आज मी किती वाजता झोपले आणि किती वाजता उठले. म्हणजे तिला हे लक्षात येतं की माझी रात्रीची झोप किती तासांची होती. ओके. त्याचबरोबर आज सकाळी मी उठल्यानंतर कशी होते, मला काय वाटत होतं फिजिकली, मेंटली, हे पण ती नोट करते. आजच्या दिवसभरामध्ये काय स्पेशल काही झालं असेल तर ते पण ती नोट करते. सो दॅट थिंग इज ऑल्सो व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके. ती एक डायरी आहे. त्याच्यानंतर आम्ही मंडाले आर्ट आहे किंवा वारली पेंटिंग आहे किंवा तुमचं मधुबनी आर्ट आहे, तर ते ॲक्टिव्हिटीज त्यांना सांगतो की हे आपल्याला करायचं आहे. इवन मेहंदी आहे तर ती करायची आहे. कारण आर्ट फॉर्म जो आहे आपल्याकडे 64 कला सांगितलेल्या आहेत आणि ह्या ज्या आहेत ह्या तुम्ही त्या बाळाला गर्भावस्थेमध्येच ते इंट्रोड्यूस करताय. ओके. करेक्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल की तिनं मधुबनी केलं तर त्याच्यामध्ये तिची कलर स्कीम तिने वापरली, त्याच्यावरून मला कळतं की आज तिचं मेंटॅलिटी काय आहे. ओके. म्हणजे तिने जर डल कलर वापरले तशी समवेअर लो. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघत असतो. किंवा इवन आता फॉर एक्झाम्पल की आपण काही गोष्टी ज्या आहेत तर त्या गोष्टींचं आपण म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत तर त्या पण घेतो. म्हणजे की आता मी
गर्भावस्थेमध्ये कुठली पुस्तकं वाचायची. ओके. मग गर्भावस्थेमध्ये मी आता बऱ्याच वेळा असं असतं ना की त्यांना सांगितलं जातं बरं का की तू ज्ञानेश्वरी वाच, तू आता परवाच्या दिवशी एकीने सांगितलं की तिला ना ती एक गिफ्ट दिलं 365 दिवस गोंदवलेकर महाराजांचं जे प्रवचन आहे त्याचं. आणि तिची ना म्हणजे ती म्हणते की हे सगळं ठीक आहे हो, पण हे खूप जास्त होतंय मला, कारण तो मला कनेक्टच नाही आहे गेल्या 25 वर्षामध्ये. आणि अचानक मला ते वाचायचं. हां, आणि अचानक म्हणजे आता नाही, तू ज्ञानेश्वरीच वाच, तू भगवद्गीताच वाच, तू हे प्रवचनच वाच. तर मला ते नाही झेपत आहे एवढं जास्त प्रमाणामध्ये. आणि मग त्यावेळेला त्यांनी काय वाचायला पाहिजे, किंवा समजा एखादीने जर त्यातनं काही वाचलं असेल तर म्हणजे तिला त्यातनं काय कळालंय, तर ह्याच्यावरची चर्चा आपण तिथे घेतो. अच्छा. क्लासमध्ये की डिस्कशनमध्ये की लेटेस्ट डिस्कस ऑन बुक्स, की एवढ्यात तुम्ही काय वाचलं आहात. मग त्याचा म्हणजे ह्या वाचनाचं जसं आता आपण म्हणतो की आपल्याकडे तर ते वाक्य आहे, वाचाल तर वाचाल, हो की नाही. तर वाचन हे खूप गरजेचं आहे, हे बरोबर आहे. पण मग ते काय होतं ना की काय वाचायला पाहिजे. आणि मग ते आता आजकाल असं आहे ना की मग मी स्टोरी टेलिंग ॲप डाउनलोड केलं तर चालेल का. बरोबर, कारण तिथे पण असतं. हां, तर मग मी तिथे त्यांना सांगते की नाही गं, थोडंसं पुस्तक घेऊन वाचायची सवय लावा, की जेणेकरून तुम्हाला अर्धा तास तुम्हाला बसण्याची सवय पाहिजे एका ठिकाणी किंवा ह्या. आणि मग त्या मुली त्याप्रमाणे करत जातात. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत, आता जसं आपण म्हणतो की गोष्टी सांगायच्या, तर आता संक्रांतीच्या वेळेला आमचं डिस्कशन झालं की संक्रांत करतो आपण, मग ही संक्रांत आपण का करतो. ओके. आजकाल तर तुम्ही बघताय की कुठेतरी मेट्रोमध्ये हळदी कुंकू केलं, लोकलमध्ये हळदी कुंकू केलं किंवा काय, कारण मुलींना वेळ नाही आहे पण ते करायला पाहिजे हा कुठंतरी, मग त्याचं पण प्रेशर येतं आम्हाला किंवा काय. आता एकीने मला तेच शेअर केलं की म्हणाली मला ऑफिसला जायचं आहे, माझं बाकीचं सगळं रुटीन आहे आणि त्याच्यामध्ये मग हे हळदी कुंकवाचं मध्ये आलं की माझं डोकंच फिरलं की मला नंतर रजा लागणार आहे, त्या हळदी कुंकवासाठी कुठं मी रजा घेऊ. ओके. मग हे सगळं तिचं म्हणजे वेंट आऊट होऊ दिलं मी तिला. आणि मग मी तिला सांगितलं की हे बरोबर आहे की त्या म्हणतायत तुझ्या सासूबाई की करायला पाहिजे, त्याच्यामागे शास्त्र काय आहे तर ते समजून घे, किंवा ते पूर्वीच्या काळी का केलं जायचं तर ते लक्षात घे. म्हणजे आता तुला नाही जमत आहे तर ते तू त्यांना समजून सांग, म्हणजे तुझा जो स्टँड आहे किंवा तुला जे वाटतं आहे तर ते का वाटतंय ते तू त्यांना समजून सांग. आणि मग त्यातनं तुम्ही काहीतरी मार्ग काढाल तर ते हे होईल, तेव्हा ते वर्कआउट होईल. वर्कआउट होईल. अशा प्रकारे मग त्याच्यावरती काम करायला लागतं. पण जसं मी म्हटलं की संक्रांतीच्या बाबतीमध्ये आम्ही हे केलं होतं की भारतामध्ये म्हणजे संक्रांत ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये कशा प्रकारे साजरी केली जाते, तर हे तुम्ही थोडंसं गुगल करा असं मी त्यांना सांगितली होती ॲक्टिव्हिटी. आणि त्यातनं मग प्रत्येक राज्यामध्ये काय पद्धती आहेत, का ती साजरा केला जातो हे जेव्हा आलं मुलींनी सांगितलं, नॅचरली 1 तास गेला आमचा. तो वेगळाच सेशन असतो त्याचा, अपार्ट फ्रॉम योगा. तर त्या दिवशी मग मी त्यांना म्हटलं की बघा आता बाळाला संक्रांतीसाठी सांगायला तुमच्याकडे किती गोष्टी आहेत. बरोबर, की का सेलिब्रेट होतं. का म्हणजे उत्तरायण दक्षिणायन पासून म्हणजे आपण म्हणतो की पतंग उडवणं ही कुठल्या राज्यातली ट्रेडिशन आहे, किंवा मग गुजरातमध्ये काय केलं जातं, मध्य प्रदेशमध्ये काय केलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी मुलींनी बघून आणि त्यांनी हे सांगितलं की नाही आमचा वेळ खूप छान गेला त्याच्यामध्ये. की म्हणजे काय होतं ना की बऱ्याच वेळा कसं होतं ना, आता ज्यांना स्पेसिफिकली बेड रेस्ट असते त्या मुलींच्या बाबतीत मी एक सांगेन की कुठेतरी तिची हिस्ट्री अशी असते की तिचे मिसकॅरेजेस झालेले आहेत आणि म्हणून तिला आत्ता बेड रेस्ट सांगितलेली आहे. कुठेतरी आपण म्हणतो की प्रेशियस आहे प्रेग्नन्सी आणि IVF आहे, लोअर प्लॅसेंटा आहे, वेगवेगळ्या त्यांच्या कंडिशन्स असतात आणि त्या कंडिशनमध्ये ती आहे. तर
ती स्वतः ज्यावेळेला गुगल करते, सर्च करते, त्यावेळेला सर्च इंजिन काय करतो की तिने आधी बघितलेलंच तिला सांगतो. हां बरोबर. मग त्याच पोस्ट येतात जेणेकरून काय होतं की तिच्या मनात ज्याविषयी भीती आहे तीच पोस्ट समोर येते, बरोबर. त्याचंच ती वाचते, त्याच्यामध्ये काय रिस्क आहे ती वाचते आणि मग त्यातून ती बाहेर पडणं अवघड होतं ना. ते अडकून जातं. हां, म्हणजे त्या सर्कलमध्येच. म्हणजे हो. एक जण होती, तिने मला सांगितलं ना, मला इतकं छान वाटतं म्हणाले, क्लासला येते मी तर. कारण काय व्हायचं की मी कोणालाही फोन केला ना की ते प्रत्येकजण म्हणायचं काळजी घे बरं का, मागच्यासारखं नको व्हायला. कोणाला तरी फोन केला की ती म्हणायची अगं मी जस्ट बघत होते आणि मला हे इन्फॉर्मेशन मिळाली, मी तुला सर्च करते. बरोबर. तर हे जे आहे ना, तर तुमची काळजी स्वाभाविक आहे. तुम्ही सर्च केलात त्यावेळेला तुम्हाला ते सापडलं म्हणून तुम्ही तिला सांगताय, किंवा तुम्हाला काय म्हणूया की तुम्हाला वाटतंय म्हणून तुम्ही तिला सांगताय. इट इज क्वाईट नॅचरल. पण त्याच्यामुळे काय होतंय माहिती आहे का की ती त्या लूपमधनं बाहेर पडत नाहीये. बरोबर. आणि त्याच्यासाठी म्हणून ह्या क्लासचा जो आहे ना हा खूप मोठा, म्हणजे आपण म्हणू शकतो की तिची जी म्हणजे ज्या पॉझिटिव्ह सर्कलमध्ये ती यायला पाहिजे त्याच्यामध्ये ती यायला ह्या क्लास ते हेल्प होते मग त्यांची. बरोबर. आणि मग पुढे बाकी सगळ्या गोष्टी इझी होऊन जातात. बरोबर आहे. बऱ्याच गोष्टी अजून आपल्याला डिस्कस करायच्यात. हा पहिला पार्ट आहे, हा आपण इथे संपवूया. आणि मी मॅमची डिटेल्स जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केली आहे. तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता गर्भसंस्कार क्लासेससाठी. त्यासकट बाकी बऱ्याच गोष्टी मॅम शिकवतात, ते पण तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. म्हणजे तुमचं पण पुढे आयुष्य आणि जे गर्भसंस्कार जे तुम्हाला द्यायचे आहेत मुलांवरती ते पण बरोबर असेल. सो एकदा डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. आणि नेक्स्ट पॉडकास्ट आमचा लवकरच येत आहे, तोही पहा. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आम्ही अजून डिस्कस करणार आहोत, त्या तुम्हाला त्या नेक्स्ट पॉडकास्टमध्ये पाहायला मिळतील. चॅनलला त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ते नोटिफिकेशन येईल. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.